मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मोठं वक्तव्य केलंय. पाटील चालेल पण पटेल नको असं म्हणत त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून विरोध केलाय. नेमकं राज ठाकरे यांनी काय पोस्ट केली आहे पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालाय. त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता पक्षाची सूत्रे नेमकी कुणाच्या हातात जातात हा प्रश्न पडलेला असतानाच राज ठाकरेंच्या या पत्राने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच राज ठाकरेंनी पाटील आणि पटेल अशा दोन्ही आडनावांचा उल्लेख केलाय. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जबाबदारी अजित पवारांनी माझ्याकडे सोपवली होती असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. दादांचं निधन ज्या दिवशी अपघाती निधन झालं त्या दिवशी संध्याकाळीच प्रतिक्रिया देताना याविषयी भाष्य केलेलं होतं की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते. अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती. जवळपास 4 वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता. त्यामुळं एकदा नाही जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या 2-4 बैठका तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्या बद्दल आदर होता. साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या 2-2.5 वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती. 12 फेब्रुवारीचं तसं काही होतं ते शेवटी 16 तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली. त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाचे अध्यक्षांची 2 वेळा बैठकीत ते सहभागी होते. त्यापूर्वी 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील. त्यांचं म्हणणं 8लाच करू. म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको. मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे. मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील. 12 तारीख ही आम्ही निश्चित केली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही त्यातही योगायोग असा की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीनं म्हटलं दादा विमानानेच उद्या सकाळी पवारसाहेबांना भेटायला बारामतीत जाऊ. आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही ती धावपट्टी लहान आहे, माझं विमान काही तिकडे उतरणार नाही. मग आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ. पहाटे निघून आम्ही पवारसाहेबांच्या समोर 8 वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली आणि साधारणपणाने 8-9 पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि 10-11 तारीख मोकळे झाले की 12ला याचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली. पण अजितांच्या नेमकं मनात काय होतं, म्हणजे सत्तेमध्ये जाऊन एकत्र राहायचं काय? नाही, आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल त्यांचा आग्रह होता
आता त्याचे बरेच तपशील आहेत. मग ते आता इतक्या छोट्या काळात मी कधीतरी मोकळ्या वेळी त्याचाही खुलासा मी करेन. पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याची चर्चा आमच्या सगळ्या बरोबर झाली. सुप्रियाताई त्यात काही वेळा उपस्थित ठेवायचा मी प्रयत्न केलेला होता. त्यामुळं बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली. अजितदादांच्या मातीचा आणि त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे की आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं. त्यांची या जे एकत्रीकरणाचा प्रयत्न करायला सहमती होती तसं बाबतीमध्ये बाकीच्या नेत्यांची नाही, अजितदादांचं मत असं होतं की मी निर्णय ज्यावेळी सांगतो त्यावेळी तो निर्णय होतो, इम्प्लिमेंट होतो. तुम्ही त्याबद्दल काही चिंता करायची कारण नाही. हे सगळे माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील. अजितदादांच्या माती सावरण्याचा कार्यक्रम कालच झाला आणि ज्या पद्धतीने तातडीनं घडामोडी घडल्या, सुनेत्राबाईंनी तातडीनं मुंबईला रात्री पहाटेमध्ये रवाना झाले. आज मुख्यमंत्रीपदा शपथ होईल गटनेता. या सगळ्या ज्या इतक्या घडामोडी तातडीनं घेत आहेत, शपथविधी तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यावर मग शपथविधी वगैरे हे सोपस्कार होतात. ते जो प्रोसिजर आहे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करू इच्छितो. पण या सगळ्या अजितदादांच्या घटनेनंतर अर्थमंत्रीपदासाठी तुमचं नाव काही माध्यमांनी घेतलं होतं की चर्चेमध्ये तुम्ही आहात, तर तशी काही चर्चा खरंच सुरू आहे? नाही, असं आहे की त्यांचा पक्ष आज तरी किमान फिजिकली स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा आमच्यापासून. आणि त्यांचा पक्षाचे निर्णय हे आता सध्या दिसतंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही प्रमाणात कदाचित भुजबळ साहेब असतील हे तिघं घेत आहेत. त्यामुळे त्या तिघांचा निर्णय जो असेल त्याची अंमलबजावणी होत असेल. त्याच्याबद्दल मला माहीत नाही. त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल मी बोलणं हे योग्य आहे असं मला वाटतं. पण या बाबतीमध्ये पवार कुटुंबामध्ये चर्चा झालेली दिसत नाहीये. पवारांनी देखील तसं स्पष्ट केलं. मी परवा ज्यावेळी दादांचं फ्युनरल झालं त्यानंतर मी निघून आलो इकडे. सुनेत्रा वहिनींना आणि जाऊन भेटलो त्यांना. मी आणि माझे काही सहकारी विशेषतः हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे साहेब आमच्याबरोबर होते. अशा आम्ही काही लोक सुनेत्रा वहिनींनाही भेटलो आणि मग आम्ही निघून आलो. त्यानंतर मला माहीत नाही काय. तुमच्या आणि अजितदादांचे वैयक्तिक संबंध चांगलेच होते नाही. काय आठवणी तुम्हाला अजितदादा गेल्यानंतर आठवत आहेत? विधिमंडळाच्या तुम्ही काही आठवणी आवर्जून सांगता, वैयक्तिक तुमच्या चर्चा? नाही, अजितदादांच्या बद्दल प्रचंड आठवण आहेत. कारण 1995 सालापासून 91ला ते विधिमंडळात आले आणि मी 90 साली विधानसभेत निवडून गेलो. त्यानंतर 92-93 पासून आणि 95 नंतर विरोधी पक्षात आम्ही 99 पर्यंत होतो. आणि त्यानंतर मग एका सरकारमध्येच आम्ही काम केलं. अगदी विरोधी पक्षात असताना देखील शेजारीच आम्ही एकत्रित बसायचो आणि त्यामुळं बऱ्याच आठवणी आहेत, म्हणजे अगणित आठवणी आहेत. त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला फार बारकाईनं माहिती आहेत. अनेक असे संवाद आहेत की जे संवाद फार राजकीय दृष्ट्या देखील कदाचित महत्वाचे ठरले असते. पण आता त्या आठवणी आहेत आणि बऱ्याच प्रदीर्घ काळाच्या आठवणी आहेत. तुम्ही याही घटनेतनं अजूनही सावरलेले दिसत नाही, कारण शोकाकुल वातावरणामध्ये लोकांच्या आग्रहास्तव प्रचारामध्ये तुम्ही बैठका सातत्याने घेताय. एकूणच या सगळ्या प्रकारामुळे नीतीवर तुम्ही फार मोठा प्रश्न उपस्थित लोकांच्या बैठकीमध्ये केला होता, दुःख व्यक्त केली होती. आता नियती अशी असू शकते याच्यावरच आमचा विश्वास नाही.
आणि त्यामुळं हा ॲक्सिडेंट कसा झाला असाही प्रश्न पडतो. कारण अतिशय सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचं असं एकाएकी जाणं हेच मनाला अजून ॲक्सेप्ट होत नाही. आणि असं विमान पडू शकतं आणि असं करतं ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं सगळेच ह्याच्यात गेल्याने अशा पद्धतीनं मृत्यू येतात अनेकाला. शेवटी प्रत्येकाला जायचंच आहे शेवटी. पण एवढ्या अशा पद्धतीनं ॲक्सिडेंट होणं हे आम्हाला तर कधी अपेक्षा म्हणजे कुणाच्या ध्यानीमनी येणार नाही. आणि ज्या काळात आम्ही एकत्रित येण्याची सगळी चर्चा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं, त्यानंतर असं होणं याला माझ्या दृष्टीतून मला तर फार मोठा धक्का आहे की असं कसं होऊ शकतं. त्यामुळे नियती खरं म्हणजे फार क्रूर असते असं त्याचा अर्थ. पण या नीतीला दोष देताना जो तपास सुरू आहे त्याकडे तुमचं लक्ष आहे. साधारण काय तपास प्लॅन? मला ते तिथल्या एका सरपंचाने त्या गावातल्या असं सांगितले की फार मोठा आवाज विमानात यायला लागला वगैरे वगैरे वगैरे, आणि तो नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा होता. काय टेक्निकल फॉल्ट होता, कसा झाला, कशामुळं झाला, त्याला कोण जबाबदार, हे सगळं काही अंशी मला माहित नाही ब्लॅक बॉक्समध्ये काय काय येणं, पण काही अंशी त्याच्यावर उजेड पडू शकतो. शेवटचा प्रश्न, तसं तुम्ही वयाने अजितदादांपेक्षा लहान होता. दिलीप वळसे पाटील असो, आर पाटील असो, तुमच्यामध्ये काही संवाद त्यावेळी झाले होते की कोण पुढं असेल कोण मागं असेल, तो काही तुम्ही संवाद खाजगी बैठकीमध्ये शेअर केला? मी शेवटी नेहमी विनोदानं म्हणायचो तुमच्या चौघांत मी लहान आहे, त्यामुळे तुमचा नंबर पुढे आहे, तुम्ही काही व्हा, माझी काही तुम्हाला कुणालाच विरोध नाही, मला भरपूर वेळ आहे माझ्याकडं, त्यामुळे तुम्ही काही कुठल्याही पदावर जावा, माझी तुम्हाला शुभेच्छाच आहे, असं आम्ही विनोदाने म्हणायचो हसत हसत. त्यामुळं एकमेकाशी स्पर्धा करणं हा विषय कधी आमच्या चौघात तर कधी आला नाही. अधिवेशनात देखील तसंच व्हायचं, एका लेवलचीच मर्यादा टीका टिप्पणी राहायची. हा, मर्यादा सोडून एकमेकात, आम्ही विरोधी पक्षात आहोत ते एका बाजूला आहेत, मर्यादा सोडून मी कधी त्यांनी कधी माझ्याबद्दल भाष्य केलं नाही. आणि मला वाटतं की राजकारणामध्ये मर्यादा कशा राखायच्या याचा त्यांना पण भान बऱ्यापैकी चांगलं होतं. बरोबर, इच्छाशक्ती होती, तशी ताकदही होती अजितदादांची की मुख्यमंत्रीपद सांभाळतील, पण फुलकावणी दिली या नेत्याला मुख्यमंत्री. मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री होता आलं असतं आणि ते झाले असते तर महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणानं त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं. त्यांची काम करण्याची फार ॲग्रेसिव्ह, एकदा काम ठरलं, निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी करून घेणं याच्यात त्यांचा हात खंडा होता आणि प्रशासनावर चांगली पकड होती. त्यामुळं ते अतिशय चांगले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलं असतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान काय, म्हणजे दोन्ही इकडच्या संदिग्ध अवस्था आहे, एकीकडे या चर्चा नाही, अजितदादांचा फार आग्रह होता की आपण एकत्रित होऊया आणि आमच्या बाजूने कोणाचाच नकार नव्हता. त्यामुळं अजितदादांची जी अंतिम इच्छा आहे ती अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना जर परमेश्वरानं दिली, दोन्ही बाजूला, त्या बाजूला या बाजूला, पण मी शेवटी सगळ्या 8-9 महिने मी या सगळ्या चर्चा अतिशय मीच केलेल्या आहेत चर्चा, म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. आणि मग जसे चर्चा मटेरियलाइज व्हायला लागली, 55 व्हायला लागली, तसं मग इतरांना मी बोलवत गेलो आणि सगळ्यांची संमती आमच्या बाजूच्या लोकांची घेतलेली होती. ते नेहमी म्हणायचे, माझे 40 पैकी 39 आमदार किंवा 40ही म्हटले, मी म्हणेन तेच वागतील, एखाद दुसरा इकडे तिकडे वेगळी भूमिका व्यक्त करेल, पण माझ्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका कोणी घेणार नाही, अशी भूमिका अजितदादा वारंवार, कारण मी सारखं म्हणायचो तुमच्या बाजूच्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही ज्यांचं काय काळजी करू नका, मी म्हणेन तेच आमचे सगळेच्या सगळे आमदार काम त्या पद्धतीनं करतील. त्यामुळं या एकत्रित येण्याला कुणाचाच विरोध नाही, उलट पाठिंबा जास्त आहे. म्हटले सगळे म्हणतात की लवकर करा.
अगदी शेवटचं आता सुनेत्रा यांच्याकडे शपथविधी होतोय, आता तुम्हाला किती शक्यता वाटते एक करण्याची चर्चा पुढे सरकेल? नाही, आता शेवटी मी ज्यांच्याशी संवाद करत होतो तीच व्यक्ती गेली, त्यामुळे आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री होतील, आजचे सगळ्या गोष्टी होतील. त्यानंतर त्यांनी त्यांचे आमदार जे आहेत विधानसभेचे सदस्य, त्या आमदारांनी जी काय मतं आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, हे तेवढंच महत्वाचं आहे. ते मिळून काही निर्णय घेत असतील तर मला वाटतं की दादांची अंतिम इच्छा पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय कोणाकडे जातो आणि पुढील राजकीय घडामोडी कशा घडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय.